आई माझा गुरु, आई कल्प करू, सौख्याचा सागरू, आई माझी. आज तुमच्या समोर हा जो देह उभा आहे तो केवळ आईमुळे उभा आहे. अशा अनुभव प्रत्येकाला अनुभव आलेला असतो. माझं लहानपण काही लोकांना माहिती आहे, पण ज्याचं 5 वर्षाचा असताना पितृछत्र संपलं नव्हतं, तशा अवस्थेत ज्या माऊलींनी सांभाळ दिला 4 भावंडांचा तिच्या आशीर्वादाने, आणि तिने केवळ नुसतं सांभाळलं नाही तर आपलं स्वाहेय करून सगळं, आता सगळं म्हणजे तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, फक्त जास्त काही सांगत नाही. त्यावेळेचा काळ 1942 साली. त्यावेळेला स्त्रियांना म्हणजे अजिबात क्षुद्र समजत होते. ज्या स्त्रीला पती तिचा नवरा नाही तर ती बाई जर समोर दिसली तर लोक शू 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 करून अशी निघून जायची, अशी अवस्था. आणि अशा पिरियडमध्ये मला 5 वर्षाचा असताना वडील आठवत नाही, वडिलांचं काही नीट आठवत नाही. लहान बहीण तर फक्त 2 वर्षाची होती. अशा ह्याच्यात 150 एकर जमीन असून आम्हाला खायला अन्न नव्हतं. एक प्रसंग असा आहे, कुळ कायद्यामध्ये पूर्ण जमीन होती. मी अगदी लहान होतो. आईच्या बोटाला धरून ज्यांच्याकडं जमीन नाही त्यांच्याकडे गेलो तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आता त्यांचे शब्द सांगतो, हे रांडव, मी ऐकलेलं आहे हे रांडव तुझं काय आहे याच्यामध्ये. तर अशा अवस्थेत आईने आमचा सांभाळ केलाय, म्हणून आई माझा गुरु. तशा परिस्थितीत हे सगळं जाणून 150 एकर पैकी 50 एकर जमीन आता कशामुळे गेली, काय गेला मला काहीच माहित नाही. पण 50 एकर बागायत जमीन, एका विहिरीवर 4 मोटा चालायच्या, गडीचा वाडा, हे सगळं असताना देखील आम्हाला काही माहित नाही. आमची मावशी सांगायची, अरे अरुण तुमचं असं होतं, पण हे आम्हाला काही माहिती नाही. पण तशा परिस्थितीत आईनी आमचा त्यावेळचा प्रसंग तुम्हाला सांगितला कसा होता तो. वडील वारल्यानंतर आमची फार हालाची अवस्था होती, पण वडील असतानाच आईने हे पूर्ण सगळं जाणून घेतलं. आणि अशा परिस्थितीत ती त्यावेळेला आगरकर, गोखले हे जे होते, अशा याच्यामध्ये माझे वडील असताना देखील त्यांचं सगळं वागणं बघून आईनी पुण्यासारख्या ठिकाणी त्यावेळेला DED केलेलं आहे. आणि DED करत असताना त्यावेळेला माझा इथं जन्म झालाय, माझा पुण्यामध्ये जन्म झालेला आहे. आणि माझं कार्य देखील आता या ठिकाणीच होत आहे. हे सगळं आमची पुण्य आहे. आम्ही 4 भावंड, सगळ्यांचा आईच्या आशीर्वादामुळे आता माझी मोठी बहीण, माझा भाचा कुलकर्णी सरांना माहिती आहे, आणि तुम्हा सर्वांना माहिती झाली, आपल्या सहस्रचंद्र दर्शनला जो प्रास्ताविक निवेदन म्हणून काम करत होता तो माझा भाचा. आपले कमलाकरराव आणि तो भाचा एका ऑफिसमध्ये होते. आणि 2 भाचे आहेत, ते एक लंडनला आहे, त्याची तो सुद्धा आदल्या दिवशी भेटून गेला मला. मामा म्हणला, अरे आधी माहिती असतं तर मी अजून वाढवले असते, पण त्याचं फ्लाईट होतं, तो निघून गेला आधी भेटून. तर सर्वांचं आईच्यामुळं आमच्या कल्याण झालेलं आहे, म्हणून आई माझा गुरु. आईने हेच सांगितलंय, त्यावेळेला 4 शब्द सांगितलेले, अरुण राग असताना शांत राहा, श्रीमंत असेल तर साधं राहा, आणि त्रास असेल तर राग धरू नको,
आणि सर्वांशी प्रेमाने व्हा. ह्या 4 गोष्टी तिने सांगितल्या. तरी पण मला काही काही वेळेला क्रोध येतो, म्हणजे माणसाचा स्वभाव जात नाही, प्रत्येकालाच काही कारणाने क्रोध येतो. पण त्या वेळेलाच लगेच आईचे शब्द आठवतात आणि लगेच शांत होतो. त्याच्याप्रमाणे काही वेळेला मी क्रोधित होतो, तुम्हाला सर्वांना बोललो असेल तरी पण मला ताबडतोब शब्द आठवतात आणि मी शांत होतो. म्हणून आई माझा गुरु. आणि अशा परिस्थितीत आपण सर्व माझे हे सहकारी मित्र, मी परवा 12 तारखेला देखील बोललो होतो की तुम्ही माझे सगळे, मी एक पेशंट आहे, 12 तारखेला म्हणलं होतं मी एक पेशंट आहे आणि तुम्ही माझ्या सगळ्या विविध औषध आहात आणि काही प्रसंग झाले तर तुम्ही ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या खातो मी आणि माझा आवाज बरा होतो. आणि त्याच्यामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत ते म्हणजे तर सलाईन द्यायचं काम करतात. दुसरी गोष्ट आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी. माझ्या उजव्या हाताला जे आहे ते ॲलोपॅथिक आहे आणि डाव्या हाताला जे आहे ते आयुर्वेदिक आहे. त्यांचा परिणाम होतो, तो कायमस्वरूपी होत असतो. म्हणून माझ्या भगिनी या सहकारी आहेत, माझ्या बहिणी आहेत, काही नाते बहिणी देखील आहेत आणि काही सुना आहेत, असे समजतात, मुली असं समजतात. अशा सर्वांना धन्यवाद. आपण सगळे व्यवस्थित आहात आणि तुमच्यामुळं मी व्यवस्थित आहे. म्हणून एकच सांगतो सगळ्यांना, लीज पे मिले वाली है जिंदगी, लीज पर मिले वाली है जिंदगी, इसका खरीद मत करो, हंसते रहो, मुस्कुराते रहो, मस्त रहो और स्वस्थ रहो.